बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। पर्यटन खात्याने 2018 मध्ये शासन निर्णय जारी केला होता। विरोधकांकडून सरकारवर मेहरबानीचा आरोप होतोय। राजकीय वर्तुळात या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे। त्यामुळे विरोधकांकडून आता सरकारवर मेहरबानीचा आरोप केला जातोय। पर्यटन खात्याने 2018 मध्येच हा शासन निर्णय जारी केला होता। ईशानेश्वर मंदिरासाठी हा शासन निर्णय मंजूर करण्यात आला होता। राज्य सरकारकडून 1.5 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आला होता। त्यामुळे आता विरोधकांकडून या सगळ्या प्रकरणावरती जोरदार टीकाही केली जाते। तर अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी शासनाने निधी दिला होता। राज्य शासनाने 1.5 कोटींचा निधी हा दिला होता। पर्यटन खात्याने 2018 मध्येच हा शासन निर्णय जारी केला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, खरातच्या या ईशानेश्वर मंदिरासाठी शासनाने निधी मंजूर केला होता, काय अधिक माहिती? बरोबर अंकिता, खरात प्रकरणामध्ये अजून एक अपडेट समोर आलेली आहे आणि आपण इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये निवेदन देखील खरातांवरती केलेलं होतं आणि त्यामध्ये आता नवीन एक अपडेट आलेली म्हणजे ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून 1.5 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता। पर्यटन खात्यामार्फत 31 मार्च 2018 रोजी हा GR देखील काढण्यात आलेला आपण बघू शकता आणि या मंदिर विकासासाठी हा निधी दिला गेलेला होता आणि समारंभ मंडप बांधकामासाठी सर्वाधिक निधी हा मंजूर झालेला होता आणि त्यामध्ये आपण प्रथम पेवर ब्लॉक, प्रसाधन गृह, चेंजिंग रूमची ही कामे प्रस्तावित होती। तसेच आपण भक्तिनिवास बांधकामाचाही योजनेमध्ये समावेश होता आणि विद्युतीकरण व लँडस्केपसाठी स्वतंत्र तरतुदी यामध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण अजूनही कोणकोणत्या गोष्टी यामध्ये समोर येतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यामध्ये आपण कशा प्रकारे कोण आता ज्या प्रकारे ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून 1.5 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यानंतर अजून काही अपडेट समोर येतात का हे देखील तेवढं पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण आपण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावरती निवेदन देखील विधानसभेमध्ये केलेलं होतं। त्यामुळे आजच्या या अधिवेशनामध्ये कशा प्रकारे विरोधक आक्रमक होऊन आपली भूमिका मांडतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चित या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर खरातचं ईशानेश्वर वादात का सापडलंय? खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। पर्यटन खात्याने 2018 मध्ये हा शासन निर्णय जारी केला होता। मंदिर परिसर विकासासाठी निधीला हिरवा कंदील होता। समारंभ मंडप बांधकामासाठी सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला। पेव्हर ब्लॉक, प्रसाधन गृह आणि चेंजिंग रूमची कामं प्रस्तावित होती। भक्त निवास बांधकामाचाही योजनेत समावेश होता। विद्युतीकरण आणि लँडस्केपिंग साठी स्वतंत्र तरतूद होती। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामं पूर्ण झाली। खटल्याच्या पार्श्वभूमीवर निधी मंजुरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यामुळे आता सरकारवरती या सगळ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मोठी टीका केली जाते। अशोक खरात ज्याच्यावरती आता अनेक गुन्हे हे दाखल करण्यात आले आणि अशोक खरात प्रकरणी आता आणखी एक मोठी अपडेट ही समोर आलेली आहे। खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी शासनाने निधी दिला होता। राज्य शासनाने 1.5 कोटींचा निधी हा दिला होता। पर्यटन खात्याने 2018 मध्येच हा शासन निर्णय जारी केला होता। त्यामुळे आता विरोधकांकडून सरकारवर मेहरबानीचा आरोप हा केला जातोय। राजकीय वर्तुळात या निर्णयाची त्यामुळे जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय। खरातच्या ईशानेश्वर मंदिरावरती सरकारने इतकी मेहरबानी का दाखवली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। खरं तर जेव्हा खरातचं प्रकरण बाहेर यायला लागलं त्यानंतर रुपाली चाकणकरांवर मोठी टीका झाली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही अपडेट याच संदर्भात बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। सुषमाताई, आपण पाहतोय खरातची रोज नवनवीन प्रकरणं बाहेर येत आहेत। यातच आता सरकार पण यात आलेलं आहे, कारण खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी शासनाने 2018 साली निधी मंजूर केला होता। काय प्रतिक्रिया द्याल? खरात एकूण जे पालन पोषण आहे किंवा खरातचा जो वाढवा झालेला आहे
2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा जर एक अपवाद वगळला तर गेली 7.5-8 वर्ष सातत्याने या राज्याचं मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद हे फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत सत्तेत उठबस करणाऱ्या अनेक लोकांनी खरातांना जी काही ताकद पुरवलेली आहे. ठीक आहे की चाकणकरची चर्चा झाली, कारण चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असतानाच महिला लैंगिक शोषणाच्या अशा आरोपींना पाठबळ देत होत्या म्हणून त्याची जास्त चर्चा झाली. पण याचा अर्थ चाकणकर एकट्याच आरोपी आहेत असं नाही. मला असं वाटतं की या सगळ्याच लोकांची चौकशी झाली पाहिजे. दीपक केसरकर असतील, जयकुमार रावल असतील आणि या सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. सुषमाताई, मात्र शासनाचं अशा बुवांना खुलं पाठबळ आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचं नुसतं पाठबळ नाही तर नीट चौकशी केली तर खरात आणि चाकणकर यांच्या अनेक आर्थिक व्यवहार सुद्धा एकत्र दिसतील. त्यामुळे चाकणकरांना तर बिलकुल सहआरोपी केलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. पण त्याच सोबत दीपक केसरकर सारख्या माणसाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण केसरकर दर महिन्याला ईशान्येश्वर आणि खरातांच्या संपर्कात होते. सुषमाताई, मात्र या सगळ्यांवरती कारवाई व्हावी यासाठी तुम्ही विरोधक म्हणून कशा पद्धतीने पुढची भूमिका घ्याल? मी माझ्या पद्धतीने जी लढाई मला बाहेर सभागृहाच्या बाहेर लढता येते ती ऑलरेडी सुरू केलेली आहे. येणाऱ्या 2-4 दिवसात आम्ही अजून, उद्या रामनवमी आहे, मंगल प्रसंग आहे, त्यामुळे उद्याच्या प्रसंगी आम्हाला या कुठल्याही गोष्टी बाहेर काढायच्या नाही. मात्र परवा दिवशीपासून पुन्हा आमचा लढा सुरू राहील. निश्चित. सुषमाताई, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे शासनाचं या भुवांना खुलेआम पाठबळ दिसून येते आणि अशा पद्धतीनं या सगळ्यांवरतीच कारवाई झाली पाहिजे. रुपाली चाकणकरांना सहआरोपी केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. एकंदरीतच आता खरातच्या या ईशानेश्वर मंदिरासाठी जो शासनानं निधी खर्च केला होता त्या संदर्भात विरोधक आक्रमक झालेले. या सगळ्या प्रकरणी आता सरकारकडून नेमकी काय भूमिका स्पष्ट होते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र खरात प्रकरणी आता खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या दरम्यानच्या काळात चौकशी अंती नेमकं काय काय समोर येतं, आणखी काय काय मोठमोठे खुलासे होतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत खरातची जी चौकशी झाली त्या चौकशी अंती अनेक राजकीय नावंही समोर आली होती. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं रुपाली चाकणकर, ज्यांनी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता आणखी यामध्ये कोणकोणती नावं समोर येतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आता विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर या सगळ्या प्रकरणी टीका केल्याचं पाहायला मिळतंय. शासनाचा निधी हा देण्यात आला होता. राज्य शासनानं 1.5 कोटींचा निधी या ईशानेश्वर मंदिराच्या विकासासाठी दिला होता. 2018 मध्ये पर्यटन खात्यानं हा शासन निर्णय जारी केला होता. त्यामुळे विरोधकांकडून आता सरकारला खरातवर की मेहरबानी का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि या सगळ्या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळतंय. तर कॅप्टन अशोक खरात, भूमदेवबाबा अशोक खरात याच्या ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य शासनानं 1.5 कोटींचा निधी हा दिला होता. त्यामुळे विरोधकांकडून या सगळ्या प्रकरणी आता मोठी टीकेची झोड उठली आहे. 31 मार्च 2018ला या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला होता. तर गेल्या 7 ते 8 वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असल्या तरीही अशा पद्धतीनं बुवांना पाठबळ का दिलं जातं असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी अगदी काही वेळापूर्वीच उपस्थित केला. आता खरातच्या या ईशानेश्वर मंदिरासाठी जो शासन निर्णय जारी करण्यात आला होता या संदर्भात आता पुढील कारवाई सरकारकडून कशी केली जाते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर या सगळ्या प्रकरणी फक्त रुपाली चाकणकर नाही तर आणखी नेतेही सहभागी असल्याचंही सुषमाताई म्हणाल्यात. त्याच या संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. तृप्तीताई, खरातची नवनवीन प्रकरणं रोज समोर येत आहेत आणि त्यातच आता ईशानेश्वर मंदिरासाठी शासनानं 1.5 कोटींचा निधी 2018 मध्ये मंजूर केला होता. काय प्रतिक्रिया? आपण बघतोय की अशोक खरातच्या चरणी जे आहेत ते सगळेच नेते लीन होत होते आणि काल जेव्हा SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुतेंची मी भेट घेतली
त्यांना मी तेच सांगितलं की याच्यामध्ये अनेक नेते ज्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती या प्रकरणामध्ये आहे, फक्त भक्त म्हणून नाही तर अनेक वेळेला जे आहे ते त्याला साथ देणारे, त्याचे भागीदार असणारे जेवढे नेते असतील, प्रशासकीय नेते प्रशासकीय अधिकारी असतील, त्या सगळ्यांवर ह्या टोळीवर कारवाई करणं गरजेचं आहे. मकोका अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे. आणि आज जेव्हा हे समोर येत आहे की आता जयकुमार रावळांचं जे आहे ते आतापर्यंत नाव कुठं आलेलं नव्हतं, परंतु आता त्यांच्या माध्यमातून या ट्रस्टला म्हणजे जिथं पर्यटनाचा विकास करायचा आहे, अनेक अशी छोटी छोटी गावं आहेत की जिथं निधी मागितला जातो की तिथे निसर्गरम्य परिसर आहे, पर्यटक येऊ शकतात, त्या गावाचा महसूल वाढू शकतो, अशा ठिकाणी मात्र दिला जात नाही. आणि अशोक खरात सारखा जो लिंगपिसाट आहे, जो भोंदू आहे, जो फसवणूक करणारा आहे, लुबाडणूक करणारा आहे, त्याला मात्र जो आहे तो अशा पद्धतीचा निधी दिला जात असेल त्याच्या संस्थांना, तर मला वाटतं की कुठेतरी राजकीय नेते, राजकीय मंत्री याचे जे आहे त्या अंतर्गत असतील किंवा पूर्णपणे त्याच्याशी जे आहे ते घरगुती संबंध आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती अशोक खरात बरोबर होती. त्यामुळे या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. तृप्तीताई, तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्या प्रकरणी नेमके कोणकोणते राजकीय नेते सहभागी असू शकतात? आता राजकीय नेत्यांची जी आहेत ती 8-9 मंत्र्यांची नावं तर आलेलीच आहे. अनेक आमदार, अनेक खासदार जे आहेत ते त्यांच्या इथे जात होते, अनेक IAS IPS अधिकारी तिथं जात होते आणि अनेक असे राजकीय नेते आणि मंत्री आहेत की ते तिथं जात होते किंवा त्यांचे राजकीय अशोक खरातशी संबंध होते, परंतु त्यांचे कुठेतरी फोटो आलेले नाहीयेत किंवा फोटो कदाचित बाहेर येणार नाहीत. पण असे अनेक मोठी मला असं वाटतं की निम्म्याहून अधिक मंत्रिमंडळ जे आहे ते त्याच्यामध्ये सहभागी असू शकतं. तृप्तीताई, आजकाल आपण सातत्यानं पाहतो की सरकारकडून सतत ओरड असते की निधी कमी पडतोय, मग या खात्याचा निधी त्या खात्याला वळवला जातो. मात्र अशा पद्धतीनं जर भोंदू बाबावरती सरकारकडूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होत असेल तर कुठेतरी सरकारवरती आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. म्हणजे सरकारला जिथं द्यायचं आहे तिथंच निधी दिला जातो. सर्वसामान्य लोक किंवा सर्वसामान्य लोकांच्या योजना येतात, शेतकऱ्यांच्या योजना येतात आणि त्यावेळेला सांगितलं जातं की निधी कुठेतरी कमी पडतोय, दुसऱ्या खात्यातून आम्ही तो वळवून घेतोय आणि फार उपकार केल्यासारखी भाषा सर्वसामान्यांवर जी आहे ती सरकार करत असतं. आणि मग तुमच्याकडे जे पैसे अवेलेबल आहेत ते सरकारने जनतेसाठी न वापरता अशा भोंदूबाबांच्या चरणी, अशा लुबाडणूक करणाऱ्या माणसाच्या इथं जर देत असतील मग सरकारवर लक्ष म्हणजे विश्वास ठेवायचा कशाला? म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे की आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय आणि तशा पद्धतीचं मग सरकारला जी आहे ती उपमा द्यावी लागेल. निश्चित. तृप्तीताई, मात्र आता या सगळ्या प्रकरणी योग्य पद्धतीनं कारवाई व्हावी यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं पावलं उचलाल? सरकारवर दबाव टाकण्यासाठी नेमकं काय करा? नाही बघा, सरकारने तर मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये गंभीरपणे लक्ष घातलेलं आहे. काल मी SIT प्रमुखांची पण जी आहे ती भेट घेतलेली आहे आणि याच्यात जास्तीत जास्त जी आहे ती लवकरात लवकर याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड होऊन ते जर दोषी असतील तर त्याच्यामध्ये लवकरात लवकर या सगळ्यांना जे आहे ते गुन्ह्यामध्ये जे आहे ते त्याच्यात सामील करून घेणं, या तरच जी आहे तर ही टोळी उद्ध्वस्त होऊ शकते. आणि यासाठी जो फॉलोअप करावा लागेल तो आम्ही करणार आहोत, हे पण आम्ही काल जे आहे ते SIT प्रमुखांना सांगितलेलं आहे. निश्चित. तृप्तीताई, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे आता या प्रकरणी कशा पद्धतीनं पुढची कारवाई केली जाते, यामध्ये जे लोक सहभागी आहे त्यांच्याकडून कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणासंदर्भातले पुरावे घेतले जातात, त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणी जे राजकीय नेते या सगळ्यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावरती कशा पद्धतीनं कारवाई होते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच काय तर खरात प्रकरणी आजची ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल. राज्य शासनानं 1.5 कोटींचा निधी हा ईशानेश्वर मंदिरासाठी 2018 मध्ये मंजूर केला होता.